नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. पिठापूरचं जे श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे त्या मंदिराचे पीठाधिपती परमपूज्य रामस्वामींनी 2009 साली मला सांगितलं की जो श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ आहे तो जास्तीत जास्त ठिकाणी घरोघरी पोहोचवण्याची सेवा तुम्ही करावी. त्याप्रमाणे मी त्या सेवेला लागलो. संस्थांचे जे ग्रंथ आहेत, मूळ ग्रंथ संस्थांचा, तो आत्तापर्यंत मी 31,000 प्रती भाविकांच्या घरी पोचवले. ना नफा ना तोटा. बऱ्याच वेळेला काही भक्तांना ग्रंथ भेट दिले. टपाल खर्चसुद्धा आम्हीच केला. आणि त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की तो अक्षर सत्य ग्रंथ आहे. त्यामुळं जो ग्रंथ वाचल, जो ग्रंथ मनापासून समजून घेईल, खरोखरच त्याला सुख, शांती, समाधान, आनंद मिळेल असा माझा अनुभव आहे. ज्यांनी आत्तापर्यंत तो ग्रंथ वाचलेला आहे त्यांनासुद्धा त्यांच्या बदल झालेला दिसेल, त्यांच्या कृपा झालेला त्यांना अनुभव येत असेल आणि तो यावा म्हणून मी देखील प्रयत्नशील आहे. नुकतंच मी श्रीपाद श्री वल्लभ संस्थांच्या पिठापूरच्या मंदिरात गेलो आणि नेहमीप्रमाणे 550 ग्रंथ मागणी केली. भाविकांना आश्चर्य वाटेल की आता सध्या त्या मंदिरामध्ये श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ विक्री बंद झालेली आहे. मला तेलुगू भाषा येत नाही, त्यामुळे मी थोडं तोडक्या मोठ्या भाषेत म्हणालो की अजून मला ग्रंथ मी नेहमी घेतो, अजून ग्रंथ हवेत. तर त्यांनी सांगितलं नो, ग्रंथ विक्री बंद आहे. आणखी थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्पष्ट असं कोणीच बोलत नव्हतं. त्यामुळं ग्रंथ मिळाले नाहीत. माझ्याकडं पूर्वीचा थोडा स्टॉक आहे. हा ग्रंथ अनेकांनी काढलेला देखील आहे, प्रकाशन केलेलं आहे. पण मूळ ग्रंथामध्ये त्यांनी थोडी छेडछाड केलेली आहे, काही बदल केलेले आहेत. तो विषय नंतरचा. पण ग्रंथ का विक्री बंद झाली याचा मी अंदाज घेतला. सगळे गप्प आहेत. इकडं तिकडं थोडी माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु म्हणावी तशी माहिती उपलब्ध झाली नाही. ग्रंथ विक्री बंद झाली हे मात्र 100%. कुणीही आता त्या मंदिरात गेलं तर सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळच दुकान आहे, शॉप आहे संस्थांचं, पण तिथं तुम्हाला मराठी, तेलुगू आणि इंग्रजी ग्रंथ मिळू शकणार नाही. मी आता पुन्हा लवकरच परत पिठापूरला जात आहे. माहिती जाणून ती भाविकांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण ग्रंथ विक्री बंद करणे किंवा बंद झालेली हे अतिशय खेदजनक आहे. कारण या ग्रंथामुळंच आपल्या सर्वांना, दत्तभक्तांना भविष्यामध्ये जे हवं ते सुख, शांती, समाधान, आनंद मिळणार आहे. त्याचं कारणच असं की या कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. आणि मूळ ग्रंथ जर मिळाला नाही तर ते योग्य वाटणार नाही. ग्रंथ विक्री तर सध्या पूर्णपणे बंद आहे. माझ्याकडे जे थोडेफार ग्रंथ आहेत ते आता संपायला लागलेले आहेत. कारण एकदम खरेदी करणं शक्य नव्हतं. मंदिरसुद्धा आता मंदिर संस्थानसुद्धा ज्या अर्थी ग्रंथाची विक्री करत नाही तर भविष्यामध्ये ते पुन्हा प्रसिद्ध करतील का नाही हेही सांगता येत नाही. कारण भाषेमुळे फार मोठी अडचण येते आणि तिथं समजून घेणं, माहिती मिळणं फार अवघड आहे. कोणी बोलत नाही, कोणी खरं सांगत नाही. पण काहीतरी नक्की झालेलं आहे. ओझरती बातमी अशी कानावर आली होती, काही संघटना तिथं आल्या होत्या, त्यांनी थोडा ओरडाआरड केला आणि ती ग्रंथ विक्री बंद झाली. पण अपूर्ण माहितीच मला मिळत आहे. कोणत्या कारणास्तव बंद करण्यात आले, त्या ग्रंथामध्ये कोणता मजकूर त्यांना आक्षेपार्ह वाटला हे सुद्धा माहिती मी जमा करत आहे. खरोखरच असं देवाच्या दारात होऊ नये. कारण मूळ ग्रंथ अनेक ग्रंथ विक्रीला बाजारात आहेत, त्याचा आपला तो विषय नाही. कुणी काढावा न काढावा, कुणी विक्री करावी, परंतु मूळ ग्रंथामध्ये काही बदल झालेला नाही. तो ग्रंथ खरोखरच वाचण्यासारखा आहे. काहींनी कवर बदललेले आहेत. मला लोक म्हणतात की तुम्ही स्पष्टीकरण द्या, परंतु विनाकारण वितंडवाद नको.
आणि वितंड वाद टाळतो मी. सगळं खरं माहिती असतं बऱ्याच वेळेला, परंतु काही गोष्टी बोलायच्या नसतात. सत्य अनेकांना आवडत नाही. लोकांचा खोट्यावर ताबडतोब विश्वास बसतो आणि कालांतराने मग त्यांना खोटं आहे ते खोटं कळतं, खरं आहे ते खरं कळतं, पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. तर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ ओरिजिनल यापुढे मिळणं थोडं अवघड असं वाटतंय. माझ्याकडे जे आहे ते मी पाठवणं चालूच आहे. पोस्टाचा खर्चसुद्धा वाढला. पूर्वी हा ग्रंथ 40-50 रुपयात जायचा, आता जवळजवळ 82 रुपये एक ग्रंथ रजिस्टर पोस्टाने पाठवायचा झालं तर खर्च होतो. मूळ किंमत 200 रुपये आहे. असो, त्यातसुद्धा आमच्या परीने मी आत्तापर्यंत अलीकडच्या ह्या 2-4 महिन्यात तर ग्रंथ फार भाविकांनी मागून घेतले. त्यांनी पारायणाच्या भानगडीत पडू नये. रोज एक अध्याय निवांतपणे वाचावा आणि श्रीपाद श्री वल्लभ काय म्हणाले, त्या काळी 750 वर्षापूर्वी काय घडलं हे जाणून घ्यावं. ग्रंथ हे समजून वाचायला पाहिजे आणि समजलं तर पुढं आचरण सोपं आहे. अनेकांना हा ग्रंथ मिळावा अशी माझी योजना होती, परंतु भांडवल कमी असल्यामुळं तिथून आणण्याचा पण थोडा त्रास होत होता, कारण ते ग्रंथ जड आहेत. परंतु महाराजांनी सेवा करून घेतली. 1 लाखापर्यंत हे ग्रंथ भाविकांपर्यंत पोचावेत माझी इच्छा आहे. महाराजांना प्रार्थना केलेली आहे. परंतु मूळ हेतू असा की ग्रंथ विक्री बंद का झाली, कुणी भाग पाडलं बंद करण्यासाठी. तिथेही अनेक समाज आहेत, परंतु जे घडलं ते चुकीचं घडलेलं आहे. भाविकांनी ओरिजिनल ग्रंथच वाचावा आणि त्यामुळे त्यांना ज्ञानप्राप्ती होईल. जी माहिती मिळेल ती लवकरात लवकर मी पुन्हा भाविकांपुढं ठेवल, की जेणेकरून भाविकांच्या सुद्धा लक्षात येईल की हे काय चाललेलं आहे देवाच्या दारात. ग्रंथ विक्री बंद आहे. माझ्याकडे ज्या प्रती आहेत त्या आता 8-10 दिवसात सुद्धा संपतील किंवा संपल्या पण असतील. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ खरोखरच अक्षर सत्य ग्रंथ आहे आणि अक्षर आणि सत्य हे जे भाविकांना मला सांगायचं आहे त्या ग्रंथातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे ग्रंथ वाचतात त्यांनीसुद्धा हा ग्रंथ वाचून आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं. ज्या बाकी गोष्टी घडतील त्या प्रामाणिकपणे लवकरात लवकर भाविकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय. पण ग्रंथ विक्री बंद झाली हे निश्चितच. स्वामी समर्थ भवनात काही थोडेफार ग्रंथ असतील, पण ते 2-4 दिवसात मला सुद्धा कळेल. तर जे आहे ते लवकरात लवकर भाविकांना कळेल. पण ज्यांना नवीन ग्रंथ हवे त्यांनी फक्त मूळ ग्रंथच कुठं उपलब्ध होत आहे का तो पाहावा. निळ्या रंगाचं कवर आहे, खाली श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान त्यांचे फोन नंबर वगैरे आहेत. आणि देवाच्या दारात हल्ली खोट्याचा प्रभाव वाढत आहे, कारण कलियुग आहे. परंतु श्रीपाद श्री वल्लभ या कलियुगाचे तारक आहेत. काहीतरी मार्ग निघेल तो निघावा आणि ज्यांनी हा ग्रंथ वाचला नाही, ज्यांच्याकडं हा ग्रंथ नाही, त्यांना तो उपलब्ध व्हावा आणि सर्वांच्या जीवनाचं सोनं व्हावं, त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा अशी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.